वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार. थंडीच्या दिवसांमध्ये ना सकाळी सकाळी बघा, ज्याच्या आपण बाल्कनीमध्ये ऊन येतं किंवा घर आहे आपलं स्वतःचं आणि ते अगदी म्हणजे असं ग्राउंड लाईक की आपण उन्हात जाऊन उभे राहू शकतो. तर तो थंडीमध्ये ना सकाळी सकाळी उन्हात उभं राहण्याचा जो आनंद असतो ना, तो काहीतरी वेगळा असतो. म्हणजे अगदी थंडी इतकी झटक्यात जी आहे ना, ते अंगातून बाहेर निघून जाते. आणि लकीली जी आहे माझी बाल्कनी अशा दिशेने आहे की सकाळचं ऊन बाल्कनीमध्ये येत असतं. तसं तर प्रत्येक दिवशी हा आनंद घेऊ शकतो आपण, पण त्यावेळेला ना जेव्हा बाल्कनीमध्ये भरगच्च ऊन असतं ना सकाळचं, तेव्हा पियाचं जे आहे ना स्कूलची जायची तयारी चाललेली असते आणि आपली सगळी लगबग जी आहे ना ती सकाळी चालू असते. टिफिन पॅक करा, मुलांना स्कूलमध्ये पाठवा, त्यानंतर घर आवरा. मग काही तो वेळ मिळत नाही. म्हणजे बाल्कनी असून नसल्यासारखीच आहे, मग ते ऊन कितीही छान असू दे. चला असं बाल्कनीमध्ये आली होती आज. मस्त हेअर वॉश पण केलेला आहे मी. लेट्स सी आता केस सुकल्यानंतर कसं त्यांचं जे आहे ते लुक दिसतो म्हणून. पण बाल्कनीत आली होती तर झाडांना पाणीही दिलं मी आणि जे काही जुने फुलं होते ते पण 2-4 काढून घेतलेत. जास्वंदाला आता जे आहेत ना, म्हणजे रेग्युलर 1-1 2-2 फुलं जे आहेत ना, मोठं जास्वंदाचं झाड आहे त्याला यायला सुरुवात झालेली आहे. बाकी 2 शेवंतीचं माहीत नाही मला, पण जी पांढरी शेवंती आहे ना त्याच्या खाली भरपूर कड्या ज्या आहेत ना त्या आलेल्या आहेत. त्यामुळे मला लवकरात लवकर ती वरची फुलं काढून घ्यावी लागतील. पण त्या कड्या इतक्या कोपऱ्यात आल्या ना की वरची फुलं कट करायला अजिबातच मन होत नाही माझं. आणि जे माझ्याकडे मोठं साईजचं जे गुलाबाचं झाड आहे ना, तर त्याला पण बघा कड्या ज्या आहेत ना ते यायला सुरुवात झाल्या आहे. थंडी सुरू झाली की आपले सगळ्यात आधी थंडीचे कपडे बाहेर निघतात. पण ना एक प्रॉब्लेम नेहमी थंडीच्या कपड्यांसोबत होत असतो. कपडे खूप छान असतात पण त्यावर आलेले जे गोळे असतात, म्हणजे जी लिंट असते ना, त्याच्यामुळे कपडे खूप जास्त खराब दिसायला लागतात. जसं की पियाचं स्वेटर आम्ही गेल्या वर्षीच घेतलं होतं, पण ते असं वाटतंय जसं 5-6 वर्षापासून त्याला रेग्युलर यूज करतोय आम्ही, एवढं ते खराब झालेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी नवं स्वेटर घेणं मला तरी योग्य वाटत नाही. पण ह्या जुन्या स्वेटरला नवं बनवण्यासाठी माझ्याकडे एक छान प्रोडक्ट आहे, ते म्हणजे अगारो लिंट रिमूव्हर. या मशीनच्या मदतीने मी माझे जुने कपडे अगदी नवीन बनवून घेणार आहे. दिसायला जेवढं छान, कॉम्पॅक्ट, पण यूज करायलाही तेवढंच सोपं आहे. 5 वॅटचा पॉवरफुल मोटर सोबत यामध्ये चाइल्ड लॉक फीचर आहे, जेणेकरून चुकून मशीन कधी चालू होत नाही. या मशीन सोबत आपल्याला एक क्लिनिंग ब्रश आणि USB केबल मिळते. चला आता क्विक याला यूज कसं करायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. स्वेटरचे हाल तर तुम्ही आधीच बघितलेले आहेत. मी फक्त मशीन चालू केलेले आहे आणि अशा पद्धतीने फिरवल्यानंतर तुम्ही इथे फरक बघून घेऊ शकतात. मी जिकडे मशीन फिरवलेलं आहे तिकडेची सगळी लिंट गायब झालेली आहे आणि दुसरी साईड तुम्ही बघू शकतात किती जास्त खराब दिसते. म्हणजे एखादं जुनं स्वेटर सुद्धा आपण याच्या मदतीने अशा पद्धतीने नवीन करून घेऊ शकतो. आणि हे पहा, या लिंट कलेक्टर मध्ये किती लिंट जमा झालेली आहे. बटन प्रेस केले की हे ओपन होऊन जातं. याला क्लीन करायची ही अगदी सोपी पद्धत. यासोबत मिळालेला ब्रश आहे, त्याच्या मदतीने हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने क्लीन होऊन जातं. या मशीनचा अजून एक यूज आहे, ते म्हणजे याच्या बॅक साईडला ना एक फॅब्रिक ब्रश आहे. याच्या मदतीने जे काही कपड्यांवर धूळ, कोंडा किंवा पाळीव प्राण्यांचे केस असतात ना, ते अगदी सोप्या पद्धतीने क्लीन होऊन जातात. आणि हो, या लिंट रिमूव्हरचा उपयोग फक्त स्वेटर नाही तर कॉटनचे टॉप म्हणा किंवा एखादा कोट असेल त्याच्यावरचे सुद्धा लिंट काढण्यासाठी आपण करून घेऊ शकतो. शिवाय हे USB रिचार्जेबल आहे, त्यामुळे बॅटरीची देखील गरज नाही. या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही आपल्याला भरपूर चांगल्या सवयी असतात, पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या चांगल्या सवयी पण ना म्हणजे वेळेनुसार बदलायला लागतात. जसं की मला आधी असं होतं, म्हणजे माझं की सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाला की किचन वरच्यावर आवरून घ्यायचं. सगळेच अगदी भांडे वगैरे सगळं नाही, पण नीटनेटकं वरून तरी दिसलं पाहिजे. दुपारचं जेवण झालं की वरच्यावर किचन छान दिसलं पाहिजे. रात्रीला तर म्हणजे शक्यच नाही की आपण असंच किचन ठेवून जे आहे ते झोपू, म्हणून व्यवस्थित क्लीन करूनच झोपते मी. आणि ते रात्रीचं काही अजून बदललं नाही आहे, पण बऱ्यापैकी ना सकाळची जी माझी रुटीन होती ना, म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यानंतर काही ना काही एवढी महत्त्वाची कामं असतात ना की ते 2-5 मिनिटं सुद्धा तो वरचा किचन जे आहे ते आवरायला वेळ मिळत नाही. आणि हळूहळू ती सवय माझी होत चालली होती तशीच, की पडू दे काय फरक पडतोय. पण म्हटलं नाही, आता ती सवय आपल्याला पुन्हा रुटीनमध्ये आणून घ्यायची. तर 2-4 दिवस जे आहे स्वतःला आठवण करून द्यावं लागेल आणि किचन व्यवस्थित क्लीन करून घ्यावं लागेल. खूप मोठा फरक नसतो हा, पण जेव्हा रेग्युलर किचन अशा पद्धतीने खराब दिसतं ना, आपल्यालाच खूप वैताग येतो. जे की आपण पूर्वी बघत होतो की अरे आपलं किचन नेहमी नीटनेटकं दिसायचं. चला असो, जे मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलं, आईच्याकडून लाडू, काही पिठं वगैरे आलेली होती, तर ते मला आज सगळी भरून घ्यायची होती. कालपासून तो पसारा म्हणजे तसाच पडून होता त्या कपाटावर. सकाळी वेळ मिळत नाही तेव्हा आपण असं म्हणतो की चला दुपारी आवरून घेऊया जेवण झाल्यानंतर. जेवण झाले की काहीतरी वेगळी कामं असतात, तेव्हा सायंकाळ होते आणि लगेच रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी, आणि मग कुठे आपल्याला काही वेळ मिळतो. पण आज म्हटलं नाही, आता एक दिवस खूप झाला हा पसारा इथे वर बघून, आता आवरून घ्यावं लागेल आपल्याला. आणि बऱ्यापैकी असंच असतं की प्रत्येक गोष्टीला आपल्याला डब्बे काही मिळत नाही, मग जेवढं आहे तेवढं डब्यांमध्ये भरायचं आणि बाकीचं जे आहे ते सगळं एकाच डब्यामध्ये सगळं कोंबून ठेवायचं. मग जेव्हा लागलं तेव्हा थोडं थोडं जे आहे ते आपण यूज करून घेऊ शकतो.
माहेरी चक्की आहे त्यामुळे छोटे मोठे जे काही पिठं असतात ना ते तिकडूनच दळून मला आणलेलं जरा बेटर वाटतं इकडे, म्हणजे शहराकडच्या मोठ्या चक्क्यांवर जाऊन दळण्यापेक्षा. आणि कुणाचं ना कुणाचं म्हणजे येणं चाललेलं असतं त्यामुळे मग ते संपायच्या आधी जे आहे ते मिळून जातं, किंवा मग एखाद 15 दिवस वाट जरी बघितली मग त्यानंतर जी एखादी गोष्ट मिळते त्याचाही आनंद काहीतरी वेगळा असतो. पिठं माझे थोडे भरून झाले होते आणि ह्या बरण्या नेहमी इकडच्या तिकडे होत असतात, त्यामुळे त्या जेव्हा टाईम मिळाला तेव्हा त्यांना व्यवस्थित ठेवते मी. अगदी एका लाईनीत ठेवलं ना तरीही किचनचा लुक जो आहे तो खूप छान दिसायला लागतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जे काही पिठं वगैरे उरले ते सगळे एका डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे संपल्यानंतर आपल्याला काढून घेता येतात त्यांना. आज मी दुपारच्या जेवणामध्ये वालच्या शेंगांची भाजी बनवते. म्हणजे ही भाजी पण बरेच दिवस झाले आम्ही काही खाल्लीच नाही, कारण ना एखादी भाजी आपल्या घरात आवडत पण असली ना तिचं येणं आपल्या घरामध्ये तेव्हा बंद होतं जेव्हा आपण लास्ट टाईम एखादा आणलेली असेल आणि तिच्यामध्ये किडे वगैरे निघाले ना, की मग नंतर आपल्याला ती कितीही आवडत असली ना तरी आणायचं जो आहे तो अजिबात इच्छा होत नाही. भरिताची वांग्यांसोबत पण असं बऱ्याच वेळा होत असतं, किंवा नॉर्मल आपण वांगी आणतो त्याच्यात पण जर किडे निघाले तर म्हणजे आपल्याला मग ते पुन्हा घ्यावेसे वाटतच नाही, जोवर 2-3 महिने उलटून जात नाही. तसंच या वालच्या शेंगांसोबत पण झालं होतं. तर भाजी तर नॉर्मल मी शेंगदाण्याचं कूट टाकून बनवते म्हणून रेसिपी काही शेअर करत नाही मी, पण तिकडे मी शेंगा वगैरे निवडून मस्त उकळायला टाकले होते आणि तोवर माझे कपडे पण वॉश करून झाले होते. म्हटलं हे पण काम जे आहे ते पूर्ण करून घेऊया. मी बऱ्याच वेळा विचार करते की बाल्कनीमध्ये सकाळचं ऊन असतं ना त्याच्या आधी माझे कपडे सुकवायला गेले पाहिजे, पण ते होतच नाही. कितीही काय केलं मी लवकर जरी मशीन लावलं ना, मशीनमधून कपडे काढायला मला विसर पडतो आणि 1-1.5 तास असाच निघून जातो. म्हणजे बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की मी सगळं लिक्विड वगैरे त्यामध्ये टाकून येते, पण ते मशीनचं बटन चालू करायचंच माझ्याने राहून जातं. तुमच्यासोबत पण असं कधी होत असेल तर सांगा मला कमेंटमधून. चला आता इकडे मी लगेच मसाला वगैरे प्रिपेअर करून घेतला पटापट आणि आता इथे भाजी बनवून घेते. गरज अगो पडशील ना, मी आली असते ना बसवायला 2 मिनिटं. तर आज आम्ही बनवणार आहोत, काय म्हणतोय आपण, लाडू. कसले, तीळचे लाडू बनवतो आम्ही. तर जसं आम्ही सांगितलं की आम्ही तीळचे लाडू बनवत आहोत. ॲक्च्युली मी मागच्या वेळेस जेव्हा आईकडे गेली होती ना तेव्हा तिने मला ही तीळ दिली होती. अराऊंड 1 किलोच्या अराऊंड आहे ही, आणि खूप चांगल्या क्वालिटीची आहे, किंवा निवडून वगैरे ठेवली आहे, तिच्यामध्ये कीड वगैरे लागणार नाही अशी खूप छान तीळ आहे असं म्हणून मम्मी म्हणली की मला घेऊन जा म्हणून, आणि मी तेव्हापासून आणून ठेवली आहे. म्हणजे मला आठवतं आहे की मला तीळचे लाडू खूप आवडतात. पिया पण जसं म्हणजे तिने खायला सुरुवात केली ना ती आवडून खाते तीळचे लाडू, आणि यांना पण आवडतात. म्हणजे आमच्या घरामध्ये प्रत्येक वर्षी ना जेव्हा संक्रांत येते ना तेव्हा मी तिसऱ्यांदा बनवत असते. खूप जास्त क्वांटिटीमध्ये प्रत्येक वेळा बनवत नाही, अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवायचं, पण तिसऱ्यांदा बनवते मी. त्याच्या आधी 2 वेळा आमचे खाऊन झालेले असतात. पण आता ह्या वर्षी असं झालंय ना, नेहमीप्रमाणे तेच एक्सक्युजेस की कामांचा एवढा लोड असतो की आपल्याला वेळच मिळत नाही, आणि तेच जे आहे रिझन देत मी आता पहिल्यांदा ह्या वर्षीचे तीळचे लाडू बनवते. म्हणजे 8-1 दिवसापासून आठवण आली होती मला की बनवूया, पण एक दिवस पुढे ढकलला जात होता. सो चला आज मुहूर्त लागलेला आहे आणि सिम्पल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी इथे जो गूळ मी घेतलेला आहे ना तर तो चिक्कीचा गूळ म्हणून तुम्ही दुकानातून घेऊन येऊ शकतात, किंवा मी तर हा डीमार्टमधून आणते. तिथे चिक्कीचा गूळ वगैरे काही लिहिलेला नसतो, डीमार्ट नाही तर स्टार बाजारमध्ये मिळेल तुम्हाला. आणि नॉर्मल फक्त गूळ तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये घेतला, आता मला मेजर करून सांगता नाही येणार, मी एक माझ्याकडे जेवढा कापून ठेवला होता मी तेवढा टाकून दिला पूर्ण. आणि मी तीळ जरा एक्स्ट्राची भाजून घेतलेली होती, म्हणजे ती उरली तरी मी डब्यामध्ये भरून ठेवू शकते. भाजलेली तीळ तुम्ही बाहेर जरी ठेवली ना, म्हणजे मी तर एवढी 1 किलो तीळ होती ती मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती, पण भाजून जर ठेवली ना तर मग ती बाहेर पण चांगली असते, तिला कीड वगैरे लागत नाही. आणि तो पाक जसा बनला ना, एका पाण्यामध्ये जे आपलं वाटीमध्ये जे आहे ना पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक जे आहे ना थोडं टाकून बघायचं गुळाचा पाक. जर तो एकदम कडक झाला ना म्हणजे तुमचा पाक झालेला आहे, आणि त्यानंतर ही भाजलेली तीळ त्यामध्ये घालायची आणि मस्त असं मग तुम्ही लाडू बनवून घेऊ शकतात, किंवा मग चिक्की बनवून घ्या. मी स्टार्टिंगला विचार केला होता की लाडूच बनवेल, कारण तो एकच तोंडात टाकला की खायला जरा छान वाटतं, पण ना एवढं गरम होतं ते, आणि म्हटलं जाऊ दे हे करायला मला खूप वेळ लागणार आहे. मी 2-3 केले ट्राय, तरी थोडं पाणी लावायचं हाताला आणि बनतं, पण ते तिखट आपलं सॉरी खूप चुकतं आहे आज बोलताना. तर ते थोडं म्हणजे गरम असल्यामुळे हाताला पण गुळाचा चटका जरा जोरात लागतो. मी 2-4 बनवले जसं मी तुम्हाला सांगितलं. पियाचं म्हणणं होतं की मम्मा माझ्यासाठी 2-3 बनव म्हणून. म्हटलं ठीक आहे, छोटे साईजचे जे आहे ते तुझ्यासाठी बनवून देते मी. पण बाकीचे मग मी नॉर्मल एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये थोडं तूप लावून घेतलं आणि जे आहे ते मस्त असं चिक्कीसाठी स्प्रेड करून दिलं. गार झालं की काही नाही, ती प्लेट फक्त गॅसवर ठेवायची, थोडी गरम करायची आणि ती चिक्की पूर्ण जी आहे ना वर यायला लागते, मग आपण तिला तोडून घेऊ शकतो. मग शेप वगैरे द्यायचं काही काम नाही, जशी तुटेल तशी तोडून जी आहे ती मस्त बरणीमध्ये भरून ठेवायची.
आणि हे पहा किती छान लाडू बनलेले आहेत. म्हणजे फक्त 2 आपल्याला जे आहेत ते वस्तू लागलेल्या आहेत, त्याच्या मदतीने इतके मस्त हेल्दी लाडू बनवून तयार झालेले आहेत. साखर टाकून पण आपण सेम बनवून घेऊ शकतो, पण अगेन गुड इज हेल्दी. आपण ना चिक्कीचा गुळ घ्या, म्हणजे छान क्रिस्पी असे मस्त लाडू बनतात. थंडीमध्ये तीळ खाल्लेली गरम पडत नाही आणि तीळचे भरपूर फायदे आहेत, त्यामुळे जेवढं कन्झ्युम करता येईल तेवढं आपण या थंडीमध्ये केलं पाहिजे. बाकी ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मी संक्रांतीच्या आधी तुम्हाला हे तीळचे लाडू किंवा चिक्की बनवायला आठवण करून दिलेली आहे. हे संपल्यानंतर मी पुन्हा बनवेल ना, तेव्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून देईल, म्हणजे आपण सोबत बनवूयात आणि सोबत खाऊयात. आपली रोजची कामं ही छोटी मोठी कधी संपतील माहीत नाही. म्हणजे बघा, मी कालचे जे वाळवट टाकलेले कपडे होते ना, ते सकाळी आणून बेडवर ठेवले होते. दिवसभर मला वेळच नाही मिळाला. म्हटलं आता म्हणजे आज सुकवायला टाकले होते ना, ते पण मी घेऊन आली. म्हटलं आता मुहूर्त काढूया कालचा आणि आजचे मिळून सगळे कपड्यांची घडी घालून जी आहे ती ठेवूया. आता एवढा मोठा पसारा हा जो आहे ना, हे घड्या करायलाच इतका वेळ चालला जातो ना, परत त्यांना जागच्या जागी ठेवा. पण ही छोटी मोठी जी कामं असतात ना, ही कधीच दिसून उठत नाही आपले, आणि हा आपला सगळ्यात मोठा लॉस आहे असं मला वाटतं. कारण यांची पण काउंटिंग जर मोठ्या मोठ्या कामांमध्ये झाली असती ना, तर लोकांना, म्हणजे घरच्या लोकांना महत्त्वाचं समजलं असतं की आपण किती कामं जे आहेत ते दिवसभरामध्ये करत असतो. चला असो, मी आहे तो पसारा हा सगळा आवरून घेते. मम्मा प्लीज बॉक्स दे ना. हा बॉक्स देईल मी तुला. पण पियाचं ना आज 3rd डे चॅलेंज होतं, म्हणजे तिचा तिसरा काय थर्ड चॅलेंज तिचं चालू होतं, जे आज तिने पूर्ण केलं असतं ना, उद्या तिला गिफ्ट मिळालं असतं. आणि गिफ्ट मध्ये मी तिला हेच देणार होते. हो नाही, ते गिफ्ट नाहीये, ते आपल्या घरी आलंय, आपल्याला भेटलंय. बरं गिफ्ट. पण ती ना आता रडली. कशासाठी रडली? ट्युशन मधून आली आणि डायरेक्ट तिने मोबाईल घेतला होता. पाणी प्यायला माहित नाही, वॉशरूमला जायला माहित नाही, आणि मग मी तिच्यावर चिडली आधी आणि नंतर दिले तिला फटके दिले. मग पिया रडली आणि तिसरा चॅलेंज जो होता तो लास्ट डे आमचा चाललेला होता, जो आता कॅन्सल झालाय. उद्यापासून पुन्हा 3rd चॅलेंजला जे आहे ती सुरुवात होणार आहे आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करते. सो ही बॅड न्यूज आहे पियासाठी, जे तिला गिफ्ट मिळता राहिलेलं आहे. तर हे सेटअप नको करू, थांब जरा. तर हे थांब ना जरा 2 मिनिटं. तर हे बघा, हे असे ना 3 मंगळसूत्र मिळालेले आहे. मी तुम्हाला आता ओपन करून तर नाही प्रॉपर दाखवू शकत, पण हे 3 मंगळसूत्र, तिघांची क्वालिटी खूप छान आहे, पण प्राइस मला असं वाटतं की जास्त आहे, पण मग क्वालिटी पण छान आहे. आणि तो एक बॉक्स आहे, बरं तो बॉक्स. एक्साइटमेंट असते बायकांचं म्हटलं की मग ज्वेलरी, मग ती गोल्डची असो किंवा मग डुप्लिकेट असो, आपल्याला त्या ज्वेलरी म्हणा, कपडे म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असतो. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर हे असे मंगळसूत्र आहेत, डिझाईन पण त्यांची खूप छान आहे. मला तर त्याच्यातले हे जे सगळ्यात सिम्पल डिझाईन आणि बारीक आहे ना, हे जास्त आवडले. तुम्हाला किती दिसतंय यातून माहित नाही, पण मला हे अजून ओपन करायचं नाही. बाकी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन. तर मी त्यासाठी तुमच्यासोबत शेअर करत होती की आपल्याला सगळ्यांना हे सगळं बघायला आवडतं. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल नवीन वाल्या अकाउंटला, तर दोघांनाही फॉलो करत असं, पण नवीन वाला अकाउंटला अजून फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा. आणि हे कालपासून मला मिळालेलं आहे पार्सल, आणि तेव्हापासून पियाचं चाललंय की हा बॉक्स तर फक्त माझाच आहे आणि मला पाहिजे म्हणून. दिसत नाही जरा वर हो जरा मुह दिखा. पण तिला मी काल पण दिला नाही, तिला म्हटलं मी आज व्हिडिओ बनवेल, पण आज पण माझा वेळ असाच गेला, काही व्हिडिओ बनवून झाला नाही. तर हा बॉक्स जो आहे त्याच्यावर आमचा काळा दोडा आहे. काय ठेवणार आहेस तू याच्यामध्ये? वर हो जरा. माझ्याकडे ना 2 टाईपची रिंग्स आहे, म्हणजे एक प्लास्टिकची, म्हणजे एक नाही भरपूर आहेत, आणि एक टाईप, दुसरी टाईपची गोल्ड आणि सिल्वर. ती जी गोल्ड आणि सिल्वरची आहे ना, ती फेक आहे, ओरिजिनल नाही. ते जी प्लास्टिक वाले ना, ते मला नाही आवडत. मला गोल्ड सिल्वर ते आवडतात. तर ते मी याच्यात ठेवलं असतं. आणि माझ्याकडे एक नेकलेस आहे, ते पण मी ठेवलं. माझं एक नथ पण आहे. हिला नथ पण मिळाली बाय द वे. माहित नाही आम्ही नऊवारी लुक कधी करू आणि कधी ती नथ घालू. पण मी डान्स मध्ये राहिली असते ना, ते नथ कामात, कारण त्यांचं जे आता होतं ना ह्या वर्षी, त्यांच्याकडून नाही मिळणार. हो ग. तर ते तिने जर डान्स मध्ये पार्टिसिपेट झालं असतं ना तिचं, तर मग नऊवारी साडी आणि तोच सगळा त्यांचा लुक होता छान, मग ती नथ यूज झाली असते आमची. आणि बरीच ज्वेलरी होती ती पण सगळी यूज झाली असती, पण आम्ही ड्रामा मध्ये असल्यामुळे आम्ही चिमणी म्हणलो आणि आम्हाला मेकअप शिवाय दुसरं काहीच करता आलं नाही. सो चला मग आता हे मी तुला उद्या नाही तर परवा देते पक्का. आणि 3rd डेचं जे चॅलेंज आहे ते उद्यापासून पुन्हा स्टार्ट होतं, ठीक आहे? सो ऑल द बेस्ट पिया. सॅटर्डे आणि संडे रडण्याचे चान्सेस खूप कमी आहे, फुटण्याचे पण कमी आहेत, हे ना वाजवू नको ते.
तर चला मग ह्या मस्त अशा ज्वेलरी सोबत आणि ह्या मस्त अशा पियाला आवडणाऱ्या बॉक्स सोबत जो आहे तो आम्ही आमचा आजचा व्हिडिओ इथे संपवत आहोत. अपेक्षा करते तुमची काळजी घ्या. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा, हाईप पण करा, इंस्टाग्रामला पण फॉलो करा हा मला. सगळं करा. ओके, हाईप करा, हाईप हाईप म्हणजे सगळंच डू करा. यू नो व्हॉट इज हाईप? नो, नाही पण तरी करा. हा चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. बाय.